उन्हाळा सुरू झाला की गोकुळ संघाच्या कार्यक्षेत्रातील काही भागांमध्ये हिरव्या चाऱ्याची टंचाई निर्माण होते. मग अशा भागातले पशुधन केवळ सुक्या चाऱ्यावर अवलंबून असते आणि उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये केवळ सुका चारा दिला जात असल्यानं दैनंदिन दूध उत्पादनामध्ये घट येते. हिरव्या चाऱ्याची कमतरता भरून काढण्यासाठी तसेच पशुधनाच्या उत्तम पोषणासाठी NDDB गोकुळ दूध संघ यांच्या संयुक्त प्रकल्पाअंतर्गत गौ ॲग्रीटेक वैरण उत्पादक कंपनी शिंदेवाडी मुरगुड इथे हिरव्या मक्याचे सायलेज बेल्स तयार करत आहेत. मका सायलेज हे हिरव्या वैरणीला पूरक आणि उत्तम पर्याय आहे. दूध उत्पादकांनी आपल्या गोठ्यातील जनावरांच्या आहारामध्ये या मका सायलेज बेलचा जरूर वापर करावा. रोजचा चारा हिरवा आणि वाळलेला जर उपलब्ध व्हायचा असेल तर त्यासाठी संकरित जातीची वैरण बियाणे लागवड केली पाहिजे. जनावरांचं दूध उत्पादन क्षमता, जनावरांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी, दूध उत्पादन वाढीसाठी हिरवी व वाळलेली वैरण देणे गरजेचे आहे. त्यासाठी दूध संघामार्फत हिरवी वैरण बियाण्याचा पुरवठा वर्षभर केला जातो. गोकुळ दूध संघ NDDBच्या माध्यमातून शिंदेवाडी येथे वैरण बँकेची स्थापना केली आहे. या बँकेमार्फत शेतकऱ्यांना घरपोच सायलेजचा पुरवठा केला जात आहे. हिरव्या वैरणीला पर्याय सायलेज हा आहे. जनावरांना मोठ्या प्रमाणामध्ये सायलेज खाऊ घालावे आणि सर्व शेतकऱ्यांनी, दूध उत्पादकांनी, संस्थांनी याचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा ही विनंती करतो. गो ॲग्रीटेक कोल्हापूर वैरण उत्पादक कंपनी शिंदेवाडीच्या वतीनं मुरगुड परिसरातील 40 गावांमध्ये पिकवलेला शेतकऱ्यांचा मका खरेदी केला असून योग्य कटिंग, इम्पोर्टंट कल्चरचा वापर करून प्रॉपर प्रेसिंग देऊन बनवणारं हे सायलेज दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी दूध, फॅट आणि SNFसाठी नक्कीच वाढ करेल. हे उन्हाळ्यातील हिरव्या वैरणीचा तुटवडा असल्यानं सायलेज हे योग्य उत्तम पर्याय आहे.